नमस्कार. मी डॉक्टर वंदना गुरव. गेल्या भागात आपण PCODबद्दल काही थोडक्यात माहिती घेतली होती. तर त्यामध्ये आपण काही कारणं बघितली होती आणि त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस, आणि त्याबद्दलच आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. PCOD हा अंडाशयाचा किंवा ओव्हरीजचा विकार आहे. तर यामध्ये काय होतं, तर जे हार्मोन्स आहेत, इन्सुलिन आहे, इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, एंड्रोजन आहे, ज्याला आपण मेल हार्मोन असे म्हणतो. तर या सगळ्याचा समतोल असतो तो बिघडतो. आधुनिक संशोधनामध्ये असं जाणवलेलं आहे की क्रॉनिक स्ट्रेस किंवा खूप कालावधीपासून आपण एखाद्या ताणाखाली जेव्हा राहतो त्यावेळेला आपल्या हार्मोन्सवर त्याचा परिणाम होत असतो आणि हा हार्मोन्सचा बॅलन्स जो असतो तो बिघडत असतो. आता आपण मन, मेंदू आणि हार्मोन्स यांचं एकमेकांशी काय नातं आहे आणि ते कसं आहे हे जाणून घेणार आहोत. तर मेंदूमध्ये पिट्युटरी हायपोथॅलॅमस ओव्हेरियन ॲक्सिस नावाचा एक भाग असतो. हा भाग काय करत असतो, त्यालाच आपण HPO असे म्हणतो. तर हा भाग आपली महिलांमध्ये येणारी मासिक पाळी किंवा स्त्री हार्मोन्स जे असतं ते नियंत्रित करत असतो. आणि मग जेव्हा एखादी स्त्री खूप कालावधींसाठी स्ट्रेसमध्ये राहते किंवा एखाद्या गोष्टीची अतिचिंता करत असते किंवा एखादी गोष्ट ती झालेला अपमान किंवा ते विसरू शकत नाही किंवा अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा ताण ती घेत असते. अनेक संघर्ष, नात्यांमधले संघर्ष असो, आपल्या कामाचे संघर्ष असो, आणि अशा अनेक संघर्षांमधून ती जात असते. आणि अशा वेळेला हे स्ट्रेस अनुभवत असताना एक स्ट्रेस हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतो, ज्याला आपण कॉर्टिझोल असं म्हणतो. आणि हे स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण वाढतं आणि याचा परिणाम HPO ॲक्सिसवर होतो आणि मग आपली पाळी बदलते. ओव्युलेशन म्हणा, फर्टिलिटी म्हणा, किंवा जे स्त्री हार्मोन्स रेग्युलर सिक्रिशन व्हायला हवे ते सिक्रिशन व्हायचं कमी होतं. आणि म्हणून सायकोडायनॅमिक दृष्टीनं आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एक गोष्ट जाणवते, ज्या गोष्टी आपण व्यक्त करत नाही, ज्या गोष्टी आपण मनात दाबून ठेवतो, काही दुःख असेल किंवा एखादी गोष्ट वाईट वाटलेली असेल तरी ती आपण मोकळेपणाने जेव्हा सांगत नाही तेव्हा आपलं शरीर त्या गोष्टी व्यक्त करायला लागतं. म्हणजेच आपण न बोललेल्या भावनांची भाषा आपलं शरीर बनतं. म्हणूनच PCOD असलेल्या बऱ्याच स्त्रियांमध्ये काही भावनिक पॅटर्न बघायला मिळतात आणि यामध्ये बऱ्याचदा असं आढळतं की काही स्त्रिया स्वतःसाठी कधी जगतच नाहीत. त्या सतत इतरांचा विचार करत राहतात किंवा दुःख स्वतःमध्ये दाबून ठेवत राहतात किंवा बऱ्याचदा असं होतं की त्या अगदी परफेक्ट दिसण्यासाठी, परफेक्ट राहण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतात आणि मग स्वतःकडं दुर्लक्ष होतं. काहींमध्ये असं दिसून येतं की काही स्त्रियांमध्ये म्हणा किंवा आत्ता मुलींमध्ये करिअर, शिक्षण या पाठीमागं जेव्हा आपण जातो तेव्हा एक स्त्री म्हणून किंवा स्त्री असल्यामुळं ज्या काही अडचणी त्यांना येत असतात, मग त्यामुळं स्त्रीत्वाबद्दल एक मनामध्ये एक वेगळ्याच भावना त्यांच्यामध्ये निर्माण होतात. खरं तर निसर्गानं अशा अनेक चांगल्या गोष्टी त्याबद्दलच्या आपल्याला दिल्या आहेत, पण त्याबद्दलचा एक निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये यायला लागतो आणि तसेच निगेटिव्ह विचारांमुळं मग आपल्यामध्ये तशी वेगळी सिक्रिशन्स निर्माण व्हायला सुरू होतात आणि असे बरेच स्त्रियांमध्ये मग असे हार्मोनल चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. अनेक अभ्यासांमध्ये ज्या महिलांना PCODची तक्रार आहे त्यामध्ये आपल्याला खूपदा असं जाणवलेलं आहे की त्यांना एन्झायटी, डिप्रेशन, लो सेल्फ एस्टीम किंवा आत्मविश्वासाची जी कमतरता आपण म्हणतो ते आपल्याला दिसून येते. आणि म्हणून होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा जर यामध्ये विचार केला तर ही एक प्रभावी उपचार पद्धती आहे
असं म्हणायला हरकत नाही, कारण यामध्ये फक्त हार्मोनल संतुलन किंवा मानसिक लक्षणं, शारीरिक लक्षणं, तसेच म्हणजे रुग्णाची भावनिक लक्षणं जी आहेत तीसुद्धा अभ्यास केला जातो. आणि एकूणच म्हणजे त्या रुग्णाचं व्यक्तिमत्व कसं आहे, व्यक्तिमत्व पाहून मग त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याला औषध दिलं जातं. आणि म्हणूनच हा PCOD हा जो आहे तो फक्त अंडाशयाचा आजार नाही, तर त्याबरोबरच आपली जीवनशैली, हार्मोन्स, आपल्या भावना आणि आपलं शरीर या सगळ्याच्या समतोलाचा तो एक विषय आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आपलं मनसुद्धा किती महत्त्वाचं आहे, आपल्या मनाचासुद्धा आपण किती विचार केला पाहिजे आणि त्याची कशी काळजी घेतली पाहिजे, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कोणत्याही आजारामध्ये ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर यूजफुल वाटला असेल तर मग लाईक करा, शेअर करा. मस्त रहा, हेल्दी रहा. धन्यवाद.